नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जाहिरात क्रमांक 5, जाहिरात क्रमांक 6, जाहिरात क्रमांक 7, जाहिरात क्रमांक 8 2023 याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। माहिती आहे ऑनलाईन अर्ज करण्याला मुदतवाढ मिळालेली आहे। जाहिरात क्रमांक 5, 6, 7, 8 2023 ला याविषयीची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। याविषयीचे प्रसिद्ध पत्रक, नवीन तारीख कोणती असणार आहे आणि इतर माहिती याविषयीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की महावितरण, महापारेषण सारख्या विविध डिपार्टमेंटमध्ये विविध पदांच्या भरतीविषयी सविस्तर व्हिडिओ आपण या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो। त्याचप्रमाणे महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, MIDC, म्हाडा, भारतीय रेल्वे आणि विविध डिपार्टमेंटच्या विविध विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध पदांच्या भरतीविषयी आम्ही या ठिकाणी माहिती देत असतो। त्याचप्रमाणे तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचे काम आम्ही या ठिकाणी करत असतो। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा। त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळामध्ये पोहोचू शकेल। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे जाहिरात क्रमांक 5, 6, 7, 8 यांना ऑनलाईन अर्ज करण्याला मुदतवाढ मिळालेली आहे त्याविषयीचं हे प्रसिद्ध पत्रक आहे, त्याविषयी आपण आता जाणून घेऊ। तर या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो, दिलेला आहे जाहिरात क्रमांक 5 2023, जाहिरात क्रमांक 6 2023, जाहिरात क्रमांक 7 2023 व जाहिरात क्रमांक 8 2023 व अंतर्गत अधिसूचना क्रमांक 1 2024 करिताचे प्रसिद्ध पत्रक। हे प्रसिद्ध पत्रक मित्रांनो आपण महावितरणच्या ऑफिशियल वेबसाईट वरून डाउनलोड केलेलं आहे। याची जर कॉपी तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची कॉपी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही क्लिक करू शकता आणि ही कॉपी डाउनलोड करून ठेवू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण वाचू शकतो, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी दिनांक 29/12/2023 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्धी देण्यात आलेली होती। या ठिकाणी आपण वाचू शकतो मित्रांनो, अनुक्रमांक दिलेला आहे, जाहिरात क्रमांक दिलेला आहे आणि पदाचे नाव दिलेले आहे। म्हणजे या जाहिरात क्रमांक या पदांकरताचे हे प्रसिद्ध पत्रक आहे। तर मित्रांनो, अनुक्रमांक आहे 1, जाहिरात क्रमांक 5 2023 कनिष्ठ सहाय्यक लेखा, अनुक्रमांक 2, जाहिरात क्रमांक 6 2023 पदाचे नाव आहे विद्युत सहाय्यक, अनुक्रमांक 3, जाहिरात क्रमांक 7 2023 पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य, अनुक्रमांक 4, जाहिरात क्रमांक 8 2023 पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य। तर या 4 जाहिराती 4 पदांकरताचे हे प्रसिद्ध पत्रक आहे। यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याकरताची वेब लिंक म्हणजे URL लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20/3/2024 अशी दिलेली होती। तथापि बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे। सबब उक्त पदांकरता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19/4/2024 पर्यंत वाढवण्यात येत आहे। म्हणजे तब्बल 1 महिना आणखी ऑनलाईन अर्ज करण्याच्या मुदतीला वाढ देण्यात आलेली आहे। ऑनलाईन अर्ज करण्याकरताची वेब लिंक, रिक्त पदे, शैक्षणिक अर्हता, अटी व शर्ती, सविस्तर जाहिराती कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे या ठिकाणी लिहिलेले आहे। तसेच अंतर्गत अधिसूचना क्रमांक 1 2024 ची वेब लिंक स्वतंत्रपणे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी ही विनंती। दिनांक दिलेला आहे 19/3/2024। तर अशा पद्धतीने मित्रांनो, महावितरणच्या जाहिरात क्रमांक 5, 6, 7 आणि 8 यांची ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जी आहे ती आता वाढवलेली आहे। ती तारीख आहे मित्रांनो 19/4/2024। त्यानंतर मित्रांनो, आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहे की एकाएक म्हणजे 20 तारखेला ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत संपत होती, त्या काळामध्ये एकाएक दिनांक 19/4/2024 ला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक याकरता मुदतवाढ का देण्यात आली यामागे काही कारणं आहेत। त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार नाही, तर यानंतरचा लगेच जो व्हिडिओ येईल त्यामध्ये तुम्हाला यामागील जे महत्त्वाचे कारण आहेत, खरे कारण आहेत, योग्य कारण आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करू। कारण या ठिकाणी काय दिलेलं आहे मित्रांनो की तथापि बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे। पण कोणी विनंती केली आहे, का विनंती केली आहे आणि एकाएक असं काय झालं की ही मुदतवाढ द्यावी लागली? कारण की महावितरणने 29/12/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक
1 मार्च पासून सुरू झाली, जी की 20 दिवस म्हणजे 20 मार्च 2024 पर्यंत उपलब्ध होती, ती आता परत 1 महिना म्हणजे एकूण 1 महिन्यात 20 दिवस ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक ही उपलब्ध राहणार आहे. त्यामागील कारण काय आहेत हे आपण लगेच येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ. त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की पुढचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्या आणि अशाच पद्धतीच्या नियमित आणि सर्वात अगोदर माहिती मिळवण्याकरता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण या व्हिडिओची दखल घेतली त्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.